मंगळवारी झालेल्या चेंबरच्या निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दुपारपर्यंत 718 पैकी 210 इतके मतदान झाले होते। केवळ एका उमेदवारामुळे गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची निवडणूक झाल्याचे अध्यक्ष मनोज कुमार मत्तिकोप यांनी सांगितले। ನಾನು मनोज निजलिंगप्ಪ मत्तिकोप ಮೆಂಬರ್ ಅದನಿಲ್ಲ ಬೆಳಗಾಂ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ಗೆ ಇವತ್ತಿನ ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ಟ್ರೇಡದಿಂದ ನಾವು 5 ಮಂದಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸ್ ಇದ್ದು ಒಂದು ಇದರಿಂದ ಇತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಅನ್ಅಪೋಸ್ ಎಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದೇವೆ। ಈಗ ಬರೀ ಟ್ರೇಡ್ ಸೆಕ್ಟರ್ನಾಗ 3 ಮಂದಿ ಸಲುವಾಗಿ ಒಬ್ಬ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ನಿಲ್ಲೋದ್ರಿಂದ ಅದು ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಿದ್ದೈತಿ ಈಗ ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ। ಈಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಬೆಳಗಾಂ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಪ್ಯಾನಲ್ ಅಂತ ಒಂದು 5 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಮಾಡಿದ್ದಿತ್ತು ಈ ಪ್ಯಾನಲ್। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಈಗ ನಾವೇನು 3 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಈ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದೆವು। ಅದ್ರ ಬದಲು ನಮ್ಮ ಟ್ರೇಡ್ ಆಗಲಿ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ಆಗಲಿ ಮಂದಿ ಭಾಳ ಸಮಾಧಾನ ಅದಾರು ಮತ್ತು ನಾವು ಅವ್ರ ತೊಂದರೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಆ ಲೆಕ್ಕಲೆ ನಮಗೆ ಟ್ರೇಡ್ ಸೆಕ್ಟರ್ನಾಗ ಫುಲ್ ಬೆಂಬಲ ಸಿಕ್ತು। ಈ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಪರ್ಪಸ್ನಾಗೂ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಇದು ಬಿನ್ ವಿರೋಧ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಇಲೆಕ್ಷನ್, ಆದರೂ ಏನೋ ಒಂದು ಪ್ರಸಂಗ ಮ್ಯಾಗ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದೈತಿ। ಆದರೂ ನಮಗೆ ಅಗದಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಐತಿ ನಮ್ಮ ಪ್ಯಾನಲ್ದಿಂದ ನಾವು 3 ಮಂದಿ ನಿಂದ್ರಿಸಿದೆವು, ರಾಜೇಶ್ ಮುಚ್ಚಂಡಿಕರ್, ಸಂದೀಪ್ ಪಾಗೇವಾಡಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಉದಯ್ ಜೋಶಿ ಅಂತ ಅವ್ರು 3 ಮಂದಿ ಅಗದಿ ಫುಲ್ ಬಹುಮತದಿಂದ ಹರೀಶ್ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಪ್ಯಾನಲ್ದವ್ರು ನಮಗೆಲ್ಲ ಅಗದಿ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಐತಿ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली। दुपारपर्यंत 210 मतदान झाले होते। याबाबत बोलताना अशोक कोळी म्हणाले की सध्या अस्तित्वात असलेल्या समितीने अतिघाई केल्यामुळे ही निवडणूक लागली आहे। तर या निवडणुकीसंदर्भात आपण अशोक कोळी यांच्याशी बातचीत करणार आहोत। ते या निवडणुकीसंदर्भात सविस्तर आपल्या चॅनलशी बातचीत करणार आहेत। मी अशोक कोळी, मी चेंबर ऑफ कॉमर्समध्ये 13 वर्ष आहे। 13 वर्ष कधी हे इलेक्शन झालं नव्हतं। एकासाठी यांनी इलेक्शन ठेवलं आहे। ह्या एका माणसासाठी एवढं नुकसान झालं। आज 400 लोक जमलं आहे। एक कॅन्डिडेटला हे करून कॉम्प्रोमाइज करून केलं असलं तर हे होतं। इथं जाती आणि ह्याच्याबद्दल चालू आहे इथं आणि ग्रुपिझम चालू आहे। त्या संदर्भात मी एकच अविरोध थांबलेला आहे, विरोध थांबलेला आहे। मला वोट पडतंय का नाही माहीत नाही, तर बी मी इलेक्शनला त्यांनीच सांगितलं वोट इलेक्शनला थांबा म्हणून। मी थांबलेला एकटाच आहे, मी एकटाच प्रचार केला, सगळं केलं, मी येते म्हणून मला कॉन्फिडन्स आहे। तर अशा प्रकारे अशोक कोळी साहेबांनी आपल्याशी संपर्क साधलेला आहे। आणखी ही निवडणूक होऊ नये यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केले होते, पण काही जे सदस्य होते ते त्यांच्या म्हणण्यानुसार जातीवाद आणि या अनेक कारणामुळे ही निवडणूक लादली गेली आहे असं त्यांचं मत आहे। तर बघूयात, ही 5 वाजेपर्यंत निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया सुरू असणार आहे। 6 वाजता या निवडणुकीचा निकाल लागेल, त्यावेळेला या निवडणुकीचे पडसाद सगळीकडे उमटलेले आपल्याला दिसतील। धन्यवाद। कॅमेरामॅन संकल्प शिंदेसहित चेतन लक्केवेलकर, KMM न्यूज, बेळगाव। याबाबत बोलताना उद्योजक हेमंत पोरवाल म्हणाले की कोळी यांनी ही निवडणूक लावली असली तरी आमचे 3 उमेदवार विजयी होतील यात शंका नाही। बेळगाव चेंबरला इलेक्शन लागलेलं आहे आणि आज इलेक्शनच्या दिवशी बेळगाव पॅनल डेव्हलपमेंट पॅनलचे 3 कॅन्डिडेट थांबलेत आणि त्यांना ऑपोजिट 1 कॅन्डिडेट थांबलेला आहे। बेळगाव डेव्हलपमेंट पॅनल आम्ही 5 वर्षा अगोदर एक बेळगाव डेव्हलप करण्यासाठी आणि चेंबरच्या वतीनं जे काही चांगलं कार्य करता येईल त्यासाठी एक पॅनल फॉर्म केलं होतं। आजच्या तारखेला 40 ते 45 ट्रेडर आणि इंडस्ट्रीज मिळून ती पॅनल चालवतात। आत्तापर्यंत जेवढे 26 डायरेक्टर आहेत ते पॅनलचे आहेत आणि पॅनलनी चेंबरला एवढं काय डेव्हलप केलेलं आहे, जे पहिला एक चेंबर झोपलेलं होतं त्या चेंबरला उचलून आज स्टेटमध्ये, डिस्ट्रिक्टमध्ये कुठेही म्हणा तर बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचं नाव झालेलं आहे। बेळगावच्या सगळ्या प्रॉब्लेम्स, इंडस्ट्री असू दे या ट्रेड असू दे, तशी हे आत्ता चेंबर काम करत आहे। आमचे 3 कॅन्डिडेट यावर्षी थांबलेले आहेत, उदय जोशी, राजेश मुच्चंडीकर आणि संदीप बागेवाडी। ही तिघेही कॅन्डिडेट प्रचंड बहुमतानं विजय होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आत्तापर्यंत जे इंडस्ट्री लोकांनी आम्हाला सपोर्ट केलेत तेच पुढं पण करतील हीच आशा ठेवून सगळ्यांना मी धन्यवाद देतो। माझं नाव हेमेंद्र पारसमल पोरवाल, माजी अध्यक्ष बेळगाम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज। यावेळी अध्यक्ष मनोज कुमार मत्तिकोप यांनीही तसेच मत व्यक्त केले। व्यापारी क्षेत्रासाठी प्रवीण रोंगोळे तर औद्योगिक क्षेत्रासाठी प्रवीण परमशेट्टी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले। नमस्कार, आता आपण आहोत बेळगाव चेंबर्स अँड कॉमर्स अँड इंडस्ट्रियल च्या समोर। आज चेंबर्सची निवडणूक सुरू आहे
आणि या निवडणुकीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतो आहे। आतापर्यंत बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे। तर व्यापारी गटातून आतापर्यंत 6 जणांची अविरोध निवड झालेली आहे। तर औद्योगिक गटातून 3 जागांसाठी हे मतदान होत आहे। त्यामध्ये 1 जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक होत असताना खूप मोठ्या प्रमाणात इथं उद्योजक जमा झालेले आहेत आणि मतदान उत्स्फूर्तपणे करत आहेत आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे। कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस असतानासुद्धा उद्योजक मोठ्या प्रमाणात चेंबर ऑफ कॉमर्सच्या इमारतीबाहेर थांबून आहेत आणि ते मतदानाला उत्स्फूर्तपणे सहकार्य करत आहेत। कॅमेरामन संकल्प शिंदे सोबत चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, बेळगाव।